नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलनात योगदान, सप्टेंबरमध्ये संपाचा इशारा अटळ, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे व सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीने संपाचा इशारा देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलनात योगदान, सप्टेंबरमध्ये संपाचा इशारा अटळ। बघा, नाशिक देशातील 11 कामगार संघटनांनी बुधवारी तारीख आहे 9 जुलै देशव्यापी आंदोलनात शासकीय कर्मचारी व शिक्षक सहभागी होणार आहेत। एकूणच हा जो संप आहे तो संप झालेला आहे। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे मंगळवारी जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मोर्चा व प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास सप्टेंबरमध्ये संप अटळ असल्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे। बघा, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिलेल्या निवेदनात राज्यात महायुतीचे सरकार येऊन 6 महिने झाले आहेत, मात्र या कालावधीत गेल्या शासनाच्या कालावधीत आश्वासित मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या काळातील जुनी पेन्शन योजना, शिक्षण, आरोग्य विभाग व इतर आर्थिक तसेच सेवा विषयक प्रश्नांची आश्वासनाबद्दल कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत। या सर्व पार्श्वभूमीवर 11 संघटनांनी पुकारलेल्या या देशव्यापी आंदोलनाला संघटनेने यावेळी पाठिंबा दर्शवला आहे। बघा, निवेदन देताना संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उमेश देशमानकर, कोषाध्यक्ष जगदीश घोडके, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुषार नागरे, अरुण तांबे आणि श्याम सुंदर जोशी आणि अर्चना देवरे व जयंत लिलके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। बघा, काय आहेत प्रमुख मागण्या? अशा आहेत प्रमुख मागण्या: 4 कामगार कायदे संहिता रद्द करावेत, त्यानंतर शिक्षकांचा 15 मार्च 2024चा संघ मान्यतेचा आदेश रद्द करावा, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना घोषित करावी, 10 वर्ष सतत काम करणाऱ्या सर्व कंत्राटी किंवा रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा हे नियमित कराव्या, त्यानंतर प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या द्या, केंद्राप्रमाणे 1 जानेवारी 2025 पासून 2% महागाई भत्तावाढ मंजूर करा, त्यानंतर निवृत्तीचे वय 60 करावे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्याला अनुसरून राज्य कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलनात योगदान, सप्टेंबरमध्ये संपाचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।